नमस्ते. तुम्हीही जर एक यूट्यूबर असाल, नुकतेच तुम्ही यूट्यूबवर आपले नवीन चॅनेल चालू केलेलं असेल, सुरू केलेलं असाल आणि तुम्हाला जर काहीच माहीत नसेल, तर जे मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहे, मॉनिटायझेशन एलिजिबिलिटी जी आहे यूट्यूबची, ती काय आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जर कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. कृपया कारण आधी कमेंटसुद्धा टाकायला नक्कीच विसरू नकात, कारण की तुमच्या सबस्क्राईब करण्याने किंवा एखाद्या कमेंट करण्याने किंवा लाईक करण्याने आम्हाला मोटिवेशन भेटते अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनेलला ऑल क्लिक करा, म्हणजेच ज्यावेळेला मी व्हिडिओ अपलोड करत जाईन त्यावेळेला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या व्हिडिओचा विषय आहे आज यूट्यूबचं जे मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहे तो काय आहे. तर आपण जे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ते करून तुम्हाला लाईव्हमध्ये मी हे दाखवणार आहे. चला तर पाहूयात आपण. तर आपल्याला सगळ्यात अगोदर इथे आपले जे YT स्टुडिओ जो आहे यूट्यूबचा, तर YT स्टुडिओमध्ये आपल्याला जायचं आहे. हे तुम्हाला एक चॅनल इथे दिसत असेल यस म्युझिक करून. तर इथे आपल्याला जर आपला मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे तो पाहायचा असेल तर काय करावं लागेल, तर सगळ्यात अगोदर आपल्याला YT स्टुडिओ ओपन करावं लागेल. ओपन केल्यानंतर आपल्याला इथे डॅशबोर्ड, कंटेंट, ॲनालिटिक्स, कम्युनिटी आणि अर्न असे ऑप्शन पाहायला भेटतील 5. तर त्याच्यामधील आपल्याला जो अर्न ऑप्शन आहे, ह्या अर्न ऑप्शनवर आपल्याला इथे जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला बिकम अ यूट्यूब पार्टनर असं पाहायला भेटेल. त्याच्यानंतर आपण जर खाली स्क्रोल केलं मोबाईल आपला, तर इथे आपल्याला स्टार्ट युअर अर्निंग जर्नी हे आपल्याला कधी भेटणार आहे, ज्यावेळेला आपलं चॅनेल मॉनिटाईज होणार आहे त्यावेळेला हे आपले जे आपल्याला ह्या मेंबरशिप असू द्यात, सुपर असू द्यात किंवा सुपर चॅट असू द्यात किंवा शॉपिंग असू द्यात, हे सर्व जे आहे ते आपल्याला आपलं चॅनेल मॉनिटाईज ज्यावेळेला होईल त्यावेळेला हे सर्व आपल्याला तिथे भेटत असतं. त्याच्यानंतर मग आपल्याला यूट्यूबची मॉनिटायझेशन जी इलिजिबिलिटी आहे ती काय आहे, क्रायटेरिया काय आहे, तर इथे तुम्ही पाहत असाल, बघू शकताय तुम्ही इथे इलिजिबिलिटी दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं सबस्क्रायबर जे आहे ते 500 आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 90 डेजमध्ये 3 व्हिडिओज जे आहेत ते इथे अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर 365 डेजमध्ये आपल्याला 3000 हावर वॉच टाईम जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. म्हणजेच 1 वर्षाच्या अगोदर आपल्याला हे करायचं आहे. किंवा मग आपल्याला आपण जर शॉर्ट फीड जर अपलोड करत असेल तर आपल्याला 3 मिलियन शॉर्ट जे आहेत तर शॉर्टवर आपल्या व्ह्यूज येणं गरजेचं आहे. तर हे आहे हाफ मॉनिटायझेशनचा हा क्रायटेरिया आहे. आपल्याला फुल मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तो पाहायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला स्क्रोल करावं लागेल. स्क्रोल केल्यानंतर इथे आपल्याला पाहू शकताय तुम्ही कंटिन्यू टू ग्रो दिसतंय. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी जो क्रायटेरिया म्हणजे फुल मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे, पात्रता जी आहे ती आपल्याला इथं पाहायला भेटेल. बघा इथे बघू शकताय तुम्ही, इथे आपल्याला 1K म्हणजेच 1000 सबस्क्रायबर होणं गरजेचं असतं आपल्याला फुल मॉनिटायझेशनसाठी. त्याच्यानंतर आपल्याला इथे 4000 हावर वॉच टाईम जे आहे ते आपलं इथं कंप्लीट होणं गरजेचं असतं. त्याच्यानंतरला आपण जर शॉर्ट फीड अपलोड करत असेल तर आपल्याला आपल्या शॉर्ट फीडवर 90 दिवसाच्या अगोदर आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 4000 हावर वॉच टाईम जो आहे तो आपल्याला 365 डेजमध्ये कंप्लीट करायचा आहे. म्हणजेच 1 वर्षाच्या अगोदर आपल्याला 1 वर्षामध्ये आपल्याला 4000 हावर वॉच टाईम जो आहे तो आपला पूर्ण होणं खूप गरजेचं असतं. तेव्हाच आपण मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल होतो. तर हा आहे यूट्यूबचं जे मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहे तो आहे. तर हे सगळं पूर्ण केल्यानंतरलाच मग आपल्याला बाकीचे जे हे शॉपिंग असू द्यात, मेंबरशिप असू द्यात किंवा सुपर चॅट असू द्यात, हे सर्व आपल्याला इथे एक्स्ट्रा आपल्याला बेनिफिट्स याचे
होत असतात, ह्याच्या माध्यमातून सुद्धा आपण अर्निंग करण्यास पात्र ठरत असतो. तर तुम्ही पाहू शकता इथे मी जे थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. माझी माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, एखादी कमेंटसुद्धा टाका आणि व्हिडिओ माझे जर खरंच यूजफुल वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा, म्हणजेच आम्हालाही तितकंच मोटिवेशन भेटेल. तर इथेच थांबूयात आपण ह्या व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.